हातात पिवळे ध्वज, पारंपरिक वाद्य घेऊन गोवारी समाज बांधवांचा विराट मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। यावेळी मोर्चेकऱ्यांनी राज्यकर्त्यांविरोधात घोषणाबाजी करून रोष व्यक्त केला। गोवारी समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करावे असा निर्णय न्यायालयाने दिल्यानंतरही सरकार वेळ काढू धोरण अवलंबित असले तरी हे सरकार उलटविल्याशिवाय राहणार नाही, अशी भूमिका गोवारी समाजाने घेतली आहे। यवतमाळात गोवारी समाजाचा भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। यावेळी मोर्चेकऱ्यांनी राज्यकर्त्यांवर रोष व्यक्त करीत सरकारच्या वेळकाढू धोरणाचा निषेध नोंदविला। स्वातंत्र्याच्या 7 दशकांनंतरही आदिवासी गोवारी जमात आपल्या न्याय व हक्कांकरिता संघर्ष करीत आहे। महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जमातीच्या सूचित गोवारी जमातीची नोंद गोंड गोवारी या नावाने करीत गोवारी जमातीला आपल्या अधिकारांपासून वंचित ठेवले होते। याबाबत न्यायालयाने गोवारी जमातीच्या पदरात न्याय देऊनही सरकार अंमलबजावणीसाठी चालढकल करीत आहे। या मागणीसाठी नागपुरात 114 गोवारी बांधव शहीद झाले। त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 14 ऑगस्ट 2018 रोजी गोवारी समाजाच्या बाजूने निर्णय दिला। मात्र अद्याप सरकारने त्यावर अंमलबजावणी केली नाही। त्यामुळे गोवारी बांधवांमध्ये सरकार विरुद्ध असंतोष असून त्याबाबत यवतमाळात मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सोपविण्यात आले। या आंदोलनात सचिन चचाणे, राजू राऊत, राजेंद्र कोहरे, निखिल सायरे, नारायण चामलाटे, संदीप निवारे, सूर्यकांत कोहरे, विवेक चौधरी, गजानन राऊत, मंगेश सहारे, प्रफुल्ल गजबे, दीपक वाघाडे, गणेश शेंद्रे, अशोक ठाकरे आदी सहभागी होते।